नमस्कार. मी राजश्री आगाशे. ऐकूया काही ठळक घडामोडी. देशभरात सध्या जीएसटी बचत महोत्सव सुरू असून यामुळे नागरिकांमध्ये खूप उत्साह आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून त्यांनी आज देशवासियांशी संवाद साधला. यंदा सणासुदीच्या काळात स्वदेशी वस्तूंची खरेदी प्रचंड वाढली असल्याचं त्यांनी सांगितलं. कोणकोणती स्वदेशी उत्पादनं आपण खरेदी केली याबद्दल नागरिकांनी संदेश पाठवून कळवल्याचंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नीरा देवधर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण तसंच फलटण इथल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण केलं. या प्रकल्पामुळे फलटण आणि माळशिरसला पाणी मिळणार असून हरित माणदेश निर्माण करणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. छत्तीसगडच्या काकेर जिल्ह्यात आज 21 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यात 13 महिला माओवाद्यांचाही समावेश होता. यावेळी त्यांनी 18 शस्त्रास्त्रही पोलिसांच्या हवाली केली. हे माओवादी दीर्घकाळापासून बस्तर विभागात विविध ठिकाणी सक्रिय होते. विज्ञान क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाणारे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार आज जाहीर झाले. त्यात जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार मिळालाय. विज्ञानश्री पुरस्कारासाठी 8 तर विज्ञान युवा श्रेणी अंतर्गत 14 जणांची निवड झाली. कृषी विज्ञानातल्या योगदानासाठीचा विज्ञान टीम पुरस्कार टीम अरोमा मिशन CSIRला दिला जाईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.